नमस्कार, मी संयुक्ता तुमचं स्वागत करते आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे आमच्या माऊचं केळवण। माऊचं म्हणजे ही आहे विहाची गुड्डी माऊ। तिचं 19 एप्रिलला लग्न आहे, सो आज आम्ही तिला केळवणाला बोलवलं होतं। केळवण ही पद्धत आपल्याकडे खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे। पूर्वी आपले नातेवाईक जे मुलगा मुलीचं लग्न ठरलेलं असतं त्यांना घरी जेवायला बोलवत असे। आणि तेव्हाच्या काळात कसं की मुलींची लग्न खूप लवकर व्हायची, त्याच्यामुळे त्यांना मुलींना जेवायला बोलवल्यावरती त्यांना सासरी गेल्यावर कसं वागायचं, काय करायचं, कुठली कामं करायची, कशी करायची, मोठ्यांना आदर देऊन मोठ्यांशी आदर देऊन कसं वागायचं, कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी समजून सांगितल्या जात असते। त्याच पद्धतीला किंवा जेवायला बोलवण्याच्या त्या कन्सेप्टला तेव्हा केळवण असे म्हणत असे। पण आत्ताची आपली जी पिढी आहे ती इतकी अंडरस्टँडिंग, इतकी समजूतदार आहे की त्यांना ह्या कुठल्या गोष्टी सांगायची गरज पडत नाही, ते सगळं व्यवस्थितच करतात। पण ही केळवण जेवायला बोलवायची जी पद्धत आहे ती खूप अजूनही तशीच चालू आहे, ती खूप छान पद्धत आहे। त्याच पद्धतीला धरून आम्ही आज आमच्या गुड्डीला जेवायला बोलवलं होतं आणि ती सुद्धा खूप आवडीने आली होती। जेवढे एक्सायटेड आम्ही होतो की गुड्डीचं केळवण तिला घरी जेवायला बोलवायचं, तेवढीच एक्सायटेड ती सुद्धा होती की ताईच्या घरी जायचं आहे, ताईने जेवायला बोलवलं आहे। हे खूप छान होतं आणि आपल्या जेव्हा छोट्या बहिणीचं असं लग्न ठरतं तेव्हा खूप छान वाटतं। त्यावेळी आम्ही तिचा एक ब्राईड टू बीचा केळवणवाला एक केकसुद्धा कट केला, तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छासुद्धा दिल्या। तिच्याच्या चेहऱ्यावर लग्न ठरलेला आलेला ग्लो आहे तो पाहून आम्हाला इतका आनंद वाटला की खूप छान वाटलं। लग्नानंतरचा तुझा प्रवास आहे, नवीन आयुष्याची तुझी एक टर्निंग पॉईंट येईल आता। तिथे तू व्यवस्थित त्या जबाबदाऱ्या सगळ्यांना प्रेमाने समजून घेऊन तिथे आपलं थोडं बाकी ठेवून पुढच्याला मान देऊन थोडं सगळं व्यवस्थित सुरळीत पार कर। तुझ्याकडे भरपूर शुभेच्छा की तुझं आयुष्य सुख समाधान समृद्धीने भरभराटीने जाऊ दे, सगळं छान लाईफ मध्ये होते। गॉड मम्मी आणि त्यांनी सुद्धा गुड्डीला एक शुभेच्छा दिल्या, केक भरवलं आणि आपल्या आजच्या मनातल्या इच्छा बोलून दाखवली। आम्ही जेवणात चिकन केलं होतं, म्हणजे चिकनचेच प्रकार होते सगळं। ओलं चिकन, सुकं चिकन, लॉलीपॉप, पुरी, भात, कलेजी असा सगळा मेनू होता। कलेजी मी ताटात वाढायची विसरून गेली होती, पण तिला आम्ही नंतर ती ताटात वाढली। ते एक एक घास तिला खाऊ घातलं, आम्ही खाऊ घातलं, मम्मीनी तिला ते खाऊ घातलं। आपल्या छोट्या बहिणीचं लग्न हे ऐकायलाच किती गोड वाटतं की ज्या लहान बहिणीसोबत आपण खूप खेळलो, मजा मस्ती केली, ती आता तिच्या आयुष्यातल्या मोठ्या दिवसाला समोर जाणार आहे। तिच्या लग्न हा आयुष्यातला टर्निंग पॉईंट आपण म्हणतो तसं तिचं आता लाईफचं तो टर्निंग पॉईंट येणार आहे। ते खूप छान वाटत आहे ते की आपल्या छोट्या बहिणीचं लग्न। खूप आनंदित राहा, खुश राहा, समाधानी राहा। बाय। तुला लग्नासाठी आमच्याकडून गिफ्ट